नमस्कार, जय महाराष्ट्र। तर पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे। तर अपडेट जी आहे ती लाडकी बहीण योजनेचीच आहे की लाडकी बहीण योजना सध्या खूप चर्चेत आहे आणि 6वा हप्ता जो आहे तो काही महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला आहे, परंतु ज्या महिलांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही त्यांचं काय? तर सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे, बातमी समोर आली आहे। तर महिलांसाठी काय अपडेट आहे आपण जाणून घ्या। त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला जी माहिती आहे ती अपडेट समजून जाईल। तर जुलै महिन्यात सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली होती। तर आत्तापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांसाठी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये जमा झाले आहेत। म्हणजे आत्तापर्यंत, आता डिसेंबरही याच्यामध्ये काउंट होणार, म्हणजे 6 महिन्याचे जे पैसे आहेत तर आत्तापर्यंत महिलांच्या खात्यात 1500 रुपयाने जमा झालेले आहेत। तर या योजनेला जो आहे तो भरघोस प्रतिसाद मिळाला आहे। त्याच्यामुळे जे आहे महायुती सरकारने नवीन आश्वासन सरकारने महिलांना दिले होते। तर राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच बोलबाला असून या योजनेचा आत्तापर्यंत राज्यातील कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला आहे। तर जुलै महिन्यात सादर झालेल्या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी घोषणा केली होती की त्या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या 21 ते 65 वयोगटातील महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत। तर मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 2 कोटींहून अधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे। म्हणजे आत्तापर्यंत जे आहे ते 2 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे। तर दर महिन्याला त्यांच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा झाले असून दिवाळीच्या तोंडावरही महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे। म्हणजे दिवाळीलाही 2 महिन्याचे एकत्र जे होते ते सरकारने पैसे महिलांच्या खात्यामध्ये टाकलेले होते 1500 रुपयांनी। तर मात्र असल राज्यातील तरी काही महिला अशा आहेत ज्यांना आत्तापर्यंत या योजनेचा लाभ मिळाला नसून त्यांच्या खात्यात 1 रुपयाही जमा झालेला नाही। त्यामुळे काही महिलांना जो आहे तो धक्का बसला। म्हणजे फॉर्म, आता मला कमेंटमध्येही भरपूर जण सांगत आहेत की आम्ही फॉर्म भरला आहे, फॉर्म अप्रूव्ह आहे, तरीही जे हे आहे बँकमध्ये पैसे जे आहेत ते आतापर्यंत एकही हप्ता जमा झाला नाही। तर असं का होत आहे? तर सरकारही याच्याबाबत जे आहे ते दखल घेत आहे की असं महिलांचे जे आहे ते काही अकाउंटमध्ये पैसे जमा का होत नाही आहेत किंवा कुठे काय राहिले आहे महिलांकडनं फॉर्म भरताना। तर जुलै महिन्यात योजनेची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या योजनेला ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत मोठा प्रतिसाद मिळाला होता। तर लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावाखेड्यात तसेच शहरातही महिलांच्या लांबलचक रांगा होत्या। म्हणजे भरपूर महिलांनी जे आहे ते त्यांनी काउंट सांगितलं होतं। तर आता तो काउंट 2 कोटीचा जो काउंट आहे तो वाढलेला आहे असं आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं होतं। मी याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सांगितलं होतं। त्यामुळे सरकारने ॲप आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सुरुवात केली होती। तर या योजनेचा अर्ज करण्यासाठी आधी 1 जुलै ते 15 जुलैपर्यंत मुदत दिली होती, नंतर ती 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती। कारण काही महिलांचं जे होते EKYC राहिलं होतं किंवा आधार कार्ड बँकला लिंक करायचं राहून गेलं होतं। त्याच्यामुळे जे होते ती महिलांना मुदत दिली होती वाढून। तर आता महायुतीच्या विजयानंतरही म्हणजे डिसेंबरमध्येही महिलांना मुदतवाढ दिली होती की अजूनही तुम्ही फॉर्म भरू शकता ज्या महिलांना योजनेचा फायदा झालेला नाही। तर 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले होते त्यांच्या खात्यात रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा झाले होते। त्यानंतर 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढवण्यात आल्यानंतर त्या महिन्याचे पैसेही बँक खात्यात जमा झाले। नंतर सरकारतर्फे आधी सप्टेंबरपर्यंत तर त्यानंतर 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत वाढवण्यात आली होती आणि राज्य सरकारने मोठी घोषणा केली होती की नोव्हेंबर महिन्यात दिवाळी असल्याने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा 2 महिन्यांचे 1500 रुपये एकत्र महिलांच्या खात्यामध्ये एकदाच टाकले गेले होते। तर 2 महिन्यांचे पैसे जे होते ते एकत्र देण्याचे वचन सरकारने दिलं आणि ते पूर्ण केलं। त्याच्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये ते पैसे आले। तर या महिलांना पैसेच मिळाले नाहीत। तर आता कोणत्या महिला आहेत? तर एकीकडे अनेक महिलांच्या खात्यात 5 महिन्यांचे मिळून 7500 रुपये जमा झाले आहेत। याचा मेसेज जो होता तो 24 डिसेंबरला काही महिलांच्या खात्यात डायरेक्ट 7500 रुपये जे आहेत ते जमा झाले ते याचं मी तुम्हाला स्क्रीनशॉट मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं, तुम्ही जाऊन पाहू शकता त्या व्हिडिओमध्ये। तर मात्र काही महिला अशाही आहेत ज्यांच्या खात्यात 1 रुपयाही आलेला नाही, ज्याचं कारण म्हणजे या योजनेसाठी पात्र ठरण्यासाठी ज्या अटी निकष होते त्यासाठी त्या पात्र ठरल्या नाहीत। तर योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांपैकी काहींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त होते। तर काही महिलांच्या भरतीमध्ये इतर व्यक्ती घरातील सरकारी नोकरी कर्मचारी होत्या। तर मला जे कमेंटमध्ये विचारत आहेत की आम्ही फॉर्म भरलेला आहे, पेंडिंग दाखवते, पण अर्ज झालेला आहे तरी मला पैसे का येत नाही? तर त्याच्याबाबत सरकारने जे आहे ते अपडेट दिलं आहे की तुम्ही पात्र नाही आहात, त्याच्यामुळे जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येत नाही आहेत। तर अन्य काही महिलांकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड नव्हते।
तर उर्वरित महिलांपैकी काही जण कागदपत्र आणि अर्ज नमूद केलेल्या वेळेत भरू शकल्या नाही, त्यामुळे त्या काही महिलांना आतापर्यंत एकही रुपया आला नाही. म्हणजे 2 रिझन आहेत याला. सरकारने स्पष्ट केलं आहे की महिलांच्या खात्यामध्ये पैसे अजून का जमा झाले नाहीत. एक तर ती महिला ज्या आहेत त्या अपात्र आहेत त्या योजनेसाठी, किंवा दुसरं म्हणजे की त्या महिलांना जे योग्य डॉक्युमेंट होते ते त्या वेळेत भरू शकल्या नाहीत, त्याच्यामुळे जे आहे त्यांना एकही रुपया अजून आलेला नाही. तर अशी ही 2 नेमकी कारणं होती, त्यामुळे जे आहे ते महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नाही आहेत. तर अशी ही अपडेट आहे आणि सरकारने जे आहे ते नवीन अपडेट याबाबत दिली आहे की ज्या महिलांना पैसे आले नाही त्यांचं काय, आणि काहींना आले नसतील तर त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे अजूनही एकत्र 2 महिन्याचे पैसे येणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलेलं आहे. तर अशी ही अपडेट होती. तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि तुमच्या कमेंटचे जे उत्तर आहेत ते मी या व्हिडिओद्वारे दिलेले आहे. तुम्हाला उत्तर भेटले असेल तर तुम्ही आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे नवनवीन जे अपडेट आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. धन्यवाद.